आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोड्या वेळापूर्वी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. मन की बातच्या 112व्या भागातून त्यांनी देशाच्या विविध भागातील हातमाग आणि दर्जेदार वस्त्र निर्मितीचा उल्लेख केला. त्यात विशेषतः महाराष्ट्रातील पैठणी, खादी आणि विदर्भातील ब्लॉक प्रिंट साड्यांचा उल्लेख केला. 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन असून प्रत्येकाने हातमागाच्या कपड्यांचा प्रसार करावा असं आवाहन त्यांनी केलं. युवा वर्गाला अंमली पदार्थाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी मानस या हेल्पलाईनची सुरुवात केल्याचं त्यांनी नमूद केलं. उद्या 29 जुलै रोजी साजरा होणाऱ्या व्याघ्र दिनाविषयी बोलताना त्यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केला. त्या जगातील 70% वाघ भारतात असल्याचं सांगून स्थानिक गोंड आणि माना जमातीच्या बांधवांचा विशेष उल्लेख करीत त्यांनी इको टुरिझम सोबत जुळवून घेतलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी परी म्हणजेच पब्लिक आर्ट ऑफ इंडिया याबद्दल आजच्या मन की बात मधून माहिती दिली. सार्वजनिक कला लोकप्रिय करण्यासाठी उदयोन्मुख कलाकारांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी प्रकल्प परी हे एक प्रमुख माध्यम बनत आहे. रस्त्याच्या कडेला, भिंतींवर किंवा भुयारी मार्गांमध्ये सुंदर चित्र दिसतात, त्या कलाकृती परीशी संबंधित कलाकारांनी बनवल्या असल्याचं मोदी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे एक पेड माँ के नाम या अभियानात सहभागी होऊन वृक्षारोपण करून त्यासोबत सेल्फी काढून पाठवण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देशाच्या स्वातंत्र्य दिनी सेल्फी काढून नमो ॲपवर पाठवण्याचं आवाहन देखील त्यांनी आजच्या मन की बात मधून केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. सध्याचे झारखंडचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निर्वाचित 11 सदस्यांचा शपथविधी आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला. उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देववली. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 28 ते 30 जुलै दरम्यान नियोजित महाराष्ट्र दौरा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलाय. विदर्भात अनेक ठिकाणी कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपुरात सुद्धा गेल्या 24 तासांपासून सततधार सुरू आहे. आज नागपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला इथं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील सततधार पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 27 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आज पहाटेपासूनच्या मुसळधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर लाहोरी रस्त्यावरील वाघाडी नाल्याला आलेल्या पुरामध्ये ट्रक वाहून गेला असून जिल्हास्तरीय बचाव पथकाला पाचारण करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.